काय काय घडलेलं आहे आजपर्यंत सगळ्यांनी बघितलेलं आहे। फक्त मी स्वतःच्या तोंड बंद ठेवू त्याच्यासाठी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली, ज्यांने करता मी 3 वर्षासाठी जेलमध्ये जाऊ आणि त्यानंतर एट्रॉसिटी केली, पुण्यामध्ये एट्रॉसिटी केली माझ्यावरती। 2 वेळे मला जेलमध्ये टाकलं गेला। वाल्मिक कराड जैसे व्यक्तींनी माझ्यासोबत मारहाण केली, जे आमच्या घरचा नोकर होता। नोकरची इतकी हिम्मत आणि माझी गाडी फोडली आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे आजपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलेलं आहे। तरी पण मी ठामपणे एकदम उभे आहे लढण्यासाठी। आणि आज सगळ्यांनी बघितलेलं आहे, आज मी ठामपणे लढत आहे और सगळीकडे मला विजय मिळते। सगळीकडे मला विजय मिळते त्याच्यासाठी आज हे लोकांना इतका वाईट वाटते की आज माझ्या सोबत लढू शकत नाही, माझा वाल वाकडा करू शकत नाही। त्याच्यासाठी माझे चरित्रवरती त्या लोकांनी उंगली ठेवली आहे आज आणि माझे असे खोटे व्हिडिओ बनवून व्हायरल केलेले आहे ज्याच्यामध्ये मी नाहीये। आणि हे सगळं जे आहे हे एक कट कारस्थान केलेलं आहे। जैसे की आपण बघितलेलं आहे की आज सुरेश धस भाऊंनी पण आज संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरला होता। त्यांच्या पाठीमागे ते कोणती गँग आहे, विष्णोई गँग, त्यांना पाठीमागे छोडण्याच्या पूर्ण कट कारस्थान रचला, त्यांच्या मर्डर करण्याच्या कट कारस्थान रचला। असे हे लोक कट कारस्थान रचण्यामध्ये कितके मोठे आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्राची जनता बघू शकते। आणि आज असंच आज मी सगळीकडे आज मी खरी आहे त्याच्यासाठी सगळीकडे आज कोर्टामध्ये आणि सगळीकडे माझी विजयी होत आहे आणि मी ठामपणे खंबीरपणे मी लढत पण आहे क्योंकि मी खरी आहे, धनंजय मुंडेची पहिली बायको आहे। पण आज हे लोकांना इतका वाईट वाटते आणि आज माझ्या सोबत पण तसंच कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे आजपर्यंत किती कट कारस्थान रचलेले आहे, तरी पण आज धूल चटावणे का धनंजय मुंडे एंड गुंडा गँग लोकांना धूल चटावण्याचं काम जरी इस महाराष्ट्रामध्ये जरी कोणी केलेलं आहे तर वो एक करुणा धनंजय मुंडे। फक्त एक ऐसी रणरागिनी ज्यांनी स्वतःच्या जोरावर कोणत्याही पार्टी कोणत्याही नेत्याचा पाठबळ नसताना आज त्यांची गुंडागर्दी संपवली आहे, पूर्ण बीडची गुंडागर्दी संपवली आहे, इतका पण मी बोलू शकते। आणि आज माझ्या पाठीमागे इतका मोठा षडयंत्र, हे जे व्हिडिओ व्हायरल केले गेलेले आहे हे 3 वर्ष अगोदर केलेले होते आणि सगळीकडे पोलीस स्टेशनमध्ये याच्यावरती मला कॉल आला होता 3 वर्षी अगोदर की ताई तुमचे ऐसे खोटे व्हिडिओ तयार करण्याचा काम चालू आहे। तो मी सगळीकडे ये इतकी कंप्लेंट दिलेली आहे, हे तुम्ही बघू शकता। ये इतकी कंप्लेंट्स आहे जे मैं आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब पासून SP साहेब पासून DG साहेब पासून सगळीकडे शांताक्रूज पोलीस स्टेशन, बीड पोलीस स्टेशन, सगळीकडे ऐसा कोणतेही पोलीस स्टेशन किंवा महिला आयोग ऐसी कोणतीही जगह राहिलेली नाही। इनफॅक्ट दिल्ली मधून जाऊन मी महिला आयोगामध्ये कंप्लेंट केलेली आहे, तरी पण जरी हे सिस्टम काय करत नाही तर मी काय करू शकत नाही।